आज पुन्हा एकदा पैशासमोर प्रेम हरलं। ही गोष्ट माझ्या एका ड्रायव्हर भावाच्या आयुष्यातली आहे। सकाळी मला एक DM आला आणि तो भाऊ सांगत होता, ताई 2018 पासून एका मुलीवर माझं प्रेम होतं, तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम होतं। आमच्या प्रेमाच्या गोष्टी अख्ख्या गावात माहित होत्या, तिच्या घरच्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहित होत्या, पण त्यांनी कधीच ऍक्शन नाही घेतली। माझी थोडी परिस्थिती खराब आहे हे तिला माहित होतं। एवढ्या वर्षात त्या बिचारीने कधीच माझ्याकडून अपेक्षा नाही ठेवली, कुठल्या गिफ्टची नाही ना कधी पैशांची। गेल्या 10 एप्रिलला तिचा मला फोन आला आणि ती खूप रडत होती। मी थोडासा घाबरलो आणि तिला विचारलं काय झालं, तर ती मला सांगितलं की बाळा माझं लग्न ठरतंय आणि 20 तारखेला मला पाहुणे बघायला येते। त्या मुलाला मला भेटण्याची अजिबात इच्छा नाही, आपण पहिलेच निघून जाऊ। आमच्या दोघांची कास्ट वेगळी, त्याच्यामुळे प्रेम विवाह करायचं ठरवला आणि कुठं जायचंय कुठं लग्न करायचं या सगळ्या गोष्टी ठरल्या। तिने आतापर्यंत मला काहीच मागितलं नव्हतं, म्हणून तिची एक इच्छा होती की लग्नाच्या दिवशी तू मला तुझ्या कष्टाने घेतलेली मंगळसूत्र घालशील, म्हणून मी तिच्यासाठी गोल्डचं मंगळसूत्र सुद्धा घेतलं, तिच्यासाठी साड्या घेतल्या आणि सगळ्या लग्नाची तयारी झाली। 10 ते 12 एप्रिल पर्यंत आम्ही दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि अचानक 13 एप्रिलला तिने मला ब्लॉक केलं आणि माझ्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केला। ती पोरगी इतक्या दिवस माझ्यासाठी रडत होती की मला तुझ्यासोबत लग्न करायचंय म्हणून, आणि आता ती पोरगी तिच्या आई वडिलांसाठी रडती की माझ्या आई वडिलांची इज्जत जाईल, आपले जे फोटो होते जे व्हिडिओ होते आणि जे काही पण पुरावे आहे ते सगळे डिलीट कर म्हणून। ताई माझं खूप प्रेम आहे त्या पोरीवर, आणि त्या पोरगी मला नेहमी बोलायची की लोक स्वार्थी असतात, वेळ आल्यानंतर पलटतात। आज त्या पोरीला मी क्वेश्चन केला की कोण पलटलं, तेव्हा तिने मला सांगितलं की आपलं नशीब खराब आहे असं म्हणून सोडून दे। हा व्हिडिओ इतक्या लोकांपर्यंत शेअर करा ना की हा व्हिडिओ त्या मुलीपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि त्या दीदीला पण माझं एकच सांगणं आहे की प्लीज त्याच्या प्रेमाला समजून घे। आई वडिलांतर पुन्हा तयार होतात, पण जर एकदा प्रेम जर तू हरवलंस ना पुन्हा तुला प्रेम भेटणार नाही आणि तुला खूप जास्त पश्चाताप होईल। ही गोष्ट जी मी तुम्हाला शेअर केली ती कुठं कोणासोबत झालेली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।